नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुवार पण आहे, स्वामींचा दिवस पण आहे आणि स्वामींच्या नामस्मरणानेच आपण रोजच व्लॉगला सुरुवात करत असतो. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज बघा फक्त 8:30 वाजलेले आहेत आणि इथं इतकं कडक ऊन पडलेलं आहे. तर मी तर घामाघूम झालेली होती, पण चुलीवरचं खायची इच्छा असते ना घरातल्या एखाद्याला तरी, तर तसंच काहीसा झालेलं होतं. तर वरदला आणि यांना चुलीवरची चपातीच खायची होती. तर मी तसंच तर चुलीवर करतेच, पण ह्या आठवड्यामध्ये केलेलं नव्हतं. तर आज त्या दोघांना चुलीवरची चपाती खायची होती, मग मी घेतलेलं आहे. पण लगेचच 8 वाजल्यापासूनच ऊन लागतं. तरी पण आज इथं मी बाहेर इथं घेतलेलं होतं. तर ते बघा, बहिणाबाईंची एक कविता मला आठवते, म्हणजे आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तसंच काहीच बघा, आता मला काही चटके नाही बसले, पण इतकं गरम होत होतं आणि उन्हामुळे इतका घाम पण येत होता, ऊन पण लागत होतं. तर तशातच मी इथं चपात्या करत होते. पण असू द्या, आपण एका म्हणजे आपल्या घरातल्यांच्या आवडीसाठी हे करतो, याच्यामध्ये पण एक वेगळाच असा आनंद असतो. तर इथं मग मी ते करत होते. तर चपात्या माझ्या ह्या फक्त 2-3च चपात्या राहिलेल्या होत्या, बाकी सगळ्या चपात्या करून झालेल्या होत्या. तर लास्ट माझ्या म्हणजे मला असं वाटलं की तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा, की बाहेर चुलीवर चपाती करताना म्हणजे ज्या माझ्या मैत्रिणी शहरामध्ये राहतात त्यांना हे दिवस खूप मिस होत असतील बघा. म्हणजे गावाकडे कसं असं चुलीवरती वगैरे मस्त असं जेवण वगैरे बनवायचं. आणि काही मैत्रिणी आहेत त्या पहिलं गावाकडे होत्या आणि आता सिटीत राहतात, तर त्यांना हे दिवस खूप आठवतात बघा. तर माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्की गावचा आनंद भेटेल. तर इथं आता माझ्या चपात्या झालेल्या होत्या, लास्ट चपाती होती. तर ही छोटीशी चपाती होती, थोडी कमी उरलेली होती, म्हणून म्हटलं चला त्याची पण छोटी चपाती करून घ्यावी, आणि ती पण मी इथं करून घेतली. तर मस्त अशी घरच्या गव्हाची चपाती आहे, आपल्या शेतात पिकलेल्या गव्हाची. तर अगदी छान चपाती होती, मऊसूत होते. एवढा उन्हाळा असून सुद्धा संध्याकाळपर्यंत चपाती आहे अशी मऊसूत राहते. तर एक बेसनची पोळी पण मला करायची होती, कारण रात्री केलेला डाळ तडका शिल्लक होता, तर भरपूर होता आणि ते आता सगळे खाणार होते. पण दुपारी यांना डब्याला द्यायला बेसनची पोळी करणार होते. खरं तर यांना डाळ तडका पण खूप आवडतो, पण नाही, आता उन्हाळा आहे ना, मग जर खराब झालं तर रात्रीचं केलेलं होतं म्हणून म्हटलं नकोच, डब्याला त्यांना एक बेसनची पोळी द्यावी. त्याच्यासाठी मग मी तयारी करून आणलेली होती, पण मला ते पीठ थोडंसं घट्ट वाटलं होतं. चपात्या होईपर्यंत ते थोडंसं घट्ट झालेलं होतं, म्हणून मी थोडंसं आणखी पाणी त्याच्यामध्ये ओतून पातळ करून आणलं. आणि इथं तवा पण छान असा तापलेला, त्याच्यावरती लगेच एक पोळी करून घेते. तर याच्यामध्ये कांदा वगैरे काही टाकलेलं नाही, कांदा वगैरे टाकलेले यांना आवडत नाही, मग ते म्हणतात त्यापेक्षा मग भजीच कर. तर म्हणून मग मी फक्त असं आपलं जे धनेपूड, जिरेपूड, ओवा, नंतर थोडंसं हळद, चटणी टाकलेली आणि त्याचंच हे बॅटर केलेलं होतं आणि त्याचीच पोळी करून देते यांना. तर मस्त अशी पोळी खमंग भाजली. तर आता चुलीचं काही असं नसतं गॅससारखं की पटकन आपल्याला पाहिजे त्यावेळेस कमी केलं आणि पाहिजे त्यावेळेस वाढवलं. तर कधी कधी जाळ जास्त होतोच आणि कधी कधी पूर्ण कमी पण होतो. तर जाळावरती लक्ष द्यावं लागतं चुलीवरती स्वयंपाक करताना. तर मग इथं मी पोळी करायला टाकली आणि ज्या वस्तू बाहेर आणल्या होत्या त्या पण आत नेऊन ठेवत होते. तर इथं आता पोळी उलटून घेते. तर छान अशी उलटून घेतली, कडेने थोडंसं तेल ओतून घेते, म्हणजे खालच्या साईडनं सुद्धा पोळी छान भाजेल आणि तेलही लागेल दोन्ही अंगाने पोळीच्या. तर बाकी आता तेलाचं वगैरे लागणार नव्हतं, तर ते पण मी आत ठेवून आले. छान अशी पोळी तर पलटून घेतली. तर जाळ जो आहे तो मिडियम होता, जास्त पण नव्हता आणि कमी पण नव्हता. तर आता इथं पोळी झालेली आहे, ती आतमध्ये नेऊन ठेवते. तर इथं आता माझी देवपूजा करायचं चालू आहे. तर थोडीशी देवपूजा राहिलेली आहे, थोडी केलेली आहे. आता रांगोळी राहिलेली, रांगोळी पण काढून घेते. माझ्याकडे हे 7 वाराचं हे छाप आहेत. तर आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर गुरुवारचा छाप मी बाजूला काढला आणि त्याची रांगोळी काढून घेतली. मस्त बाहेर पण मी उंबऱ्याजवळ वगैरे सगळीकडे रांगोळी काढून घेतलेली आहे. तर फुलं पण मी तोडून आणलेली. दारामध्ये जास्वंदीचं झाड आहे, भरपूर फुलं येतात त्याला, तर ती पण आणली. आणि फुलं, अगरबत्ती, दिवा वगैरे लावल्यानंतर बघा किती छान प्रसन्न वाटतं. तर मला तर खूप छान वाटत होतं. नंतर मला स्वामीचरित्रसुद्धा वाचायचं होतं, तर अगोदर पूजा करून घेते आणि नंतर स्वामीचरित्र वाचून घेते. बाकीचं सगळं काम राहिलेलं आहे, पण असं सकाळीच असं देवपूजा वगैरे केली का मग छान वाटतं. देवपूजेला उशीर करून चालत नाही, म्हणून ती कामं राहिली तरी चालतील, पण देवपूजा उरकून घ्यावी असं म्हटलं. आणि तेच मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला
आणि नंतर लगेच बाहेर तुळशीला सुद्धा अगरबत्ती लावून घेते आणि लगेच पोथी वाचायला घेते. तर इथं आता बाहेर अगरबत्ती वगैरे मी लावून आलेली होते आणि नंतर मला लगेच 2 ब्लाऊज पण कटिंग करायचे आहेत आणि ते स्टिच पण करायचे आहेत. अगोदर कटिंग तर करून घेते आणि इथं मी पोथी या लाल ब्लाऊज पीसमध्ये बांधून ठेवते. याच्यामध्ये गुरुचरित्र पण आहे आणि स्वामीचरित्र. तर स्वामीचरित्र मला आज वाचायचं होतं, तर ते आता प्रथम अध्यायापासून सुरुवात करते आणि पूर्ण 21 अध्याय वाचून घेते. तर छान आता मला आजचं म्हणजे असं हे वाचलं केलं का खूप मन पण प्रसन्न होतं. मनातलं वाईट विचार माझे निघून जातात, मला छान वाटतं, म्हणून हे मी वाचते. तर इथं हे झाल्यानंतर लगेच 2 ब्लाऊज कटिंग करणार आहे, तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. तर स्वयंपाकामध्ये मी आज तुम्हाला सांगितलंच की चपाती, रात्रीचा डाळ तडका होता आणि एकच बेसनची पोळी केलेली होती. तर इथं लगेच कटिंग करायला मी घेतलं सगळं काम झाल्यानंतर. तर हा 30 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे आणि डायरेक्ट पिसावरतीच मी इथं कटिंग करत आहे. तर पाठीमागचा भाग सर्वात पहिल्यांदा मी कटिंग करते. तर 30 साईजचा असल्यामुळं याचं म्हणजे मुंडा आणि शोल्डर जे आहे ना, तर शोल्डर मी इथं 5 घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तो 5.5 घेतलेला आहे या ब्लाऊजला. आणि पाठीमागचा भाग झाल्यानंतर पुढचा भाग कटिंग करायला मी घेते आणि डायरेक्ट पिसावरतीच करते, कारण तर पेपर कटिंग वगैरे काही नकोच, कारण छोट्या मापाचा ब्लाऊज आहे, डायरेक्ट पिसावरती सुद्धा होऊ शकतो. तर हा बिना अस्तरचा शिवायचा आहे आपल्याला, कारण हा कॉटनमधला ब्लाऊज पीस होता, डेली यूजसाठी कस्टमरला पाहिजे होता. तर ते पण लगेच पटपट असं म्हणजे कटिंग करून घेते. तर ही जी पद्धत आहे ना, याच्यामध्ये कटोरी जी आहे ती नंतर वाढवावी वगैरे लागत नाही आहे. अशी कटोरी मी स्टिच करण्यासाठी घेते आणि खूप सोपी पद्धत आहे. याचा जर व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचा असेल तर सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती मी तो अपलोड करणार आहे. तर नक्की बघा. अपलोड करणार आहे म्हणजे त्याचं एडिटिंग राहिलेलं आहे अजून, तर ते करणार आहे. तर नक्की बघा, त्याच्यावरती मी फुल व्हिडिओ याचा अपलोड करणार आहे. तर आता बाहीचं राहिलेलं, तर बाही पण इथं लगेच कटिंग करून घेते. तर बिना अस्तरच्या बाहीसाठी मी 1.5 इंच ॲड करत असते आणि अस्तरच्या बाहीसाठी 1 इंच ॲड करत असते पूर्ण उंचीमध्ये. तरी बिना अस्तरची बाही आहे म्हणून मी 1.5 इंच ॲड केलं. तर पुढचा पाठीमागचा मुंडासुद्धा छान असं या पद्धतीने आकार काढून घ्यायचे. जे नवीन आहेत त्यांनासुद्धा अशा पद्धतीने मुंड्याचे आकार न चुकता येतील. तर नक्की डिटेल व्हिडिओ तुम्ही सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती बघा. तर आपली क्रॉसपट्टी तर राहिलेली आहे, ती सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. क्रॉसपट्टीची जी रुंदी आहे ना, ती मी छाती मापाचा 4+1 एवढी घेते. अगदी परफेक्ट माप आहे ते. आणि इथं पायपिंगसाठी तिरकस पट्ट्यासुद्धा लगेच कटिंग करून घेतल्या. तर कटिंग करतानाच मी ह्या सगळ्या गोष्टी करून घेते, म्हणजे स्टिच करताना कमीत कमी वेळेत आपला ब्लाऊज स्टिच होतो. तर 5 भागामध्ये कटोरी ब्लाऊजचा आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक ब्लाऊज होता, तो म्हणजे हा अस्तरचा ब्लाऊज आहे आणि पहिल्यांदा आपण अस्तर कटिंग करून घ्यायचं. आणि हा 34 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे विदाऊट क्रॉस पट्टीचा. तर इथं मी 1 मीटर घेतलेला आहे, कारण याची बाही जी आहे ती कोपरापर्यंत करायची आहे, मोठ्या उंचीची बाही करायची आहे. पहिल्यांदा कापड इथं सरळ करून घेतला आणि मग मापे टाकून घेते. तर 34 साईजच्या ब्लाऊजसाठी प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर त्याच्यासाठी मी इथं शोल्डर 5.5 घेणार आहे आणि मुंडा 6 घेणार आहे. पूर्ण उंची या ब्लाऊजची थोडीशी जास्त आहे, तर तयार 13.5 आहे, म्हणून मी प्लस 1 इंच ॲड करून 14.5 घेतलेलं होतं. तर पाठीमागचा भागच यासुद्धा कटिंगमध्ये आपण पाठीमागचा भागच पहिल्यांदा करून घेत आहोत आणि नंतर मग पुढचा भाग कटिंग करायचा आहे. तर इथं शोल्डरचा वगैरे मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे, नंतर पाठीमागच्या गळ्याचा सुद्धा आकार देऊन घेतलेला आहे. तर हे कटिंग करून घेऊन नंतर मग पुढचा भाग कटिंग करायचा आहे. तर सोपं मला हा म्हणजे प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला आणि कटिंग करायला सुद्धा खूप आवडतं, कारण कमीत कमी मापामध्ये फक्त 4 भागामध्ये प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग होतं आणि मला ते खूप आवडतं कटिंग करायला. आणि स्टिच करायला सुद्धा मला हे ब्लाऊज खूप आवडतात. अगदी कमीत कमी कटोरी ब्लाऊजपेक्षा कमी वेळेत हे ब्लाऊज स्टिच होतात मस्त आणि एकदम परफेक्ट बसतात. तर इथं पुढचा भाग आता मी कटिंग करत आहे. तर पुढचा गळा जो आहे तो या ब्लाऊजचा तयार 5.5 किंवा 5.25 एवढा घ्यायचा. तर कस्टमरचा तेवढा म्हणजे 5.25 असेल बघा, आता एवढं काही मला फिक्स आठवणा झाले. तर इथं खालच्या साईडला म्हणजे पुढच्या भागामध्ये प्रिन्स कटला विदाऊट क्रॉसपट्टी अर्धा इंच पूर्ण उंचीमध्ये आणखी वाढवावं लागतं, म्हणजे पुढच्या साईडसाठी प्रिन्स कटला 1.5 इंच टोटल ॲड करावं लागतं. तर ते मी इथं केलेलं आहे आणि पुढचा भागाचा आता हे प्रिन्स कटोरीचा आकार पण देऊन घेते. आणि हे जे लायनिंग केलेलं आहे तर ते कट होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे ते कट झाल्यानंतर एकमेकांना दोन्ही भाग जोडले का आपल्याला तिथं बरोबर पाहिजे असा पफ येतो.
तर त्यासाठी हे कटिंग करून काढायचं. तर दोन्ही भागमध्ये कट देऊन सेपरेट करून घेतले. तर पुढच्या भागातसुद्धा कटिंग झालं. तर बाहीचं कटिंग करून घ्यायचं. तर बाहीची उंची तर 10 आहे तयार बाहीची उंची, प्लस 1 इंच ॲड करून 11 उंची घेतलेली आहे मी बाहीची. तर सेम म्हणजे आकार वगैरे सेम आपण जसं नॉर्मल बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने तर मी कटिंग केलेली आहे. तर याचा पण फुल व्हिडिओ मी सुचिता फॅशन आटपाडी या चॅनलवरती अपलोड करणार आहे, तर नक्की बघा. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं बघा मेन ब्लाऊज पीस फोल्ड करून मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तरचं कटिंग ठेवणार आहे, म्हणजे मेन ब्लाऊज पीसचं सुद्धा कटिंग आपलं तयार होईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.